हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज सकाळपासून पाऊस खूप जोरात चालू आहे. रात्री थांबला होता पण आता परत चालू झाला. वाव, सकाळी सकाळी मला मम्मीने 4 वाजता उठवलं. त्यावेळेस पाऊस खूप जोरात चालू होता म्हणून आमच्या घरातून इथनं खिडकीच्या इथनं पाणी म्हणजे गळू राहिलं. इथं सुद्धा पाणी आलंय. आणि सकाळी मी उठलं मग जागा चेंज केली झोपायची. स्थापनेला सकाळी मी आता 9ला सोडून आलो शाळेत. पाऊस चालू आहे म्हणून खूप टाईम लागला तिला जायला शाळेत. दूध तापते तो उससे मेरा क्या फायदा. तर माझी अजून आंघोळ नाही झाली, अजून आंघोळ करायची. पण करूशी नाही वाटत कारण बाहेर खूप गारवा आहे. आणि आता मी झोपलं, डोकं पण बोललंय माझं. स्थापनेला सोडायला गेलो ते रेनकोट घालून गेलं तर रेनकोटची टोपी अशी उडू राहिली माझी. ते रेनकोटची टोपी पूर्ण इथपर्यंत येत नाही माझी. खूप कालपासून खूप पाऊस आहे इकडं. बातमी चालू आहे. मम्मी अजून नाश्ता आणि कापू राहिली म्हणून. आणि इकडं पाणी ठेवलं कारण गिझरचे सेल संपले आहे पूर्णपणे. तर काही जे पार्सल आलं तर काल मम्मीनं ऑर्डर केलं तर काल आलं. तर आलं तर काय हे तेलाची बॉटल किचनमध्ये यूज करण्यासाठी. तर काल हे नवीन आल्या तोडून टाकलं. हे काल ग्लूनी चिटकवलं इथे फेविक्विकनी. काल आल्या खाली टाकली बॉटल आणि तोडून टाकलं. तर हे परत याच्यात ठेवून देऊ आपण, नाहीतर मम्मी मला खूप मारेल जर माझ्याकडून पडलं तर. तर कसं वाटलं काल ते तेलाची बॉटल फोडून? चुकून फुटली. कसं काय अशी चुकन पडते तुझ्याकडे? खाली निसटली, खाली पडली. तुझी नवीन गोष्ट आली होती तुझ्याकडून फुटते कसं काय ती? माझ्याकडे रोज चहा सुद्धा उतू जातो न चुकता, रोज जातो. खाली आपण नवीन आलं तर त्याला पाडलं तर तो बरं झालं फुटला नाही. काय कर ना. तर काहीच आता जाऊन पुढे पाऊस थांबला. दिवसभर पाऊस होता, लाईट पण नव्हती. आता आली लाईट, ऊन पण आलंय थोडं. दिवसभर लाईट नव्हती. आणि आईने बनवली आज बासुंदी. आत्ता गरम आहे म्हणून मम्मी म्हटली आता पिऊ नको. दिवसभर बोर झालं कारण काही करायला नव्हतं. ही दीदी स्टडी करते आणि ही मम्मी हाय कर. हे सेल्फी स्टँड आलं आज. आणि अजून एक माझं आलं पार्सल ते दाखवतो तुम्हाला. माझे हेडफोन्स आज आले. मागाशी खूप वेळ मी यूज केला पण नंतर लाईट गेली पण ते वापरताना आले. कारण आमचं अख्खं जीवन या एका वायफायवरती चालू आहे. वाईट आमचं वायफाय परत चालू झालं आहे. एक्सपायर झालं म्हणून.
आता स्थापनेला पण घ्यायला जायचं आहे, कारण ती शाळेमधून डायरेक्ट जाती ट्युशन, मग ट्युशनला ते घ्यायला लागतं. सकाळी खूप जोरात पाऊस होता, खूप जोरात. मग आता कुठे थांबल्या दुपारपासून. तर हे माझे बाबा आले. काय करावं बाबा? अहो हाय करा ना. बाबांना माहिती नाही अजून मी ब्लॉग चालू केलंय. आणि आमचा लिओ इथं ओरडतोय मागासपासून. तो आत्ताच आलं त्याला आत्ताच टाकलं, कारण तरी तो खूप म्हणजे खूप ओरडतो. तो काय सांगायचं आता तुम्हाला. आपली बासुंदी रेडी आहे. ही बिना काजू बदाम आणि विलायचीची फक्त साखर टाकली आहे. तर याला आपण ट्राय करू. पहिले तिकडे लेमन बसून पीठ नसतं ते आरामशीर. खाली बसून ही स्थापना. हॅलो गाईज, आय एम बॅक. कशाला आली? ताण नव्हता का रे? तू नव्हते तर. बघा कसं बोलतोय, म्हणजे मी एवढी थकून वगैरे आली, मेंटली थकली. जाऊन दे. आता मी बासुंदीची टेस्ट मार. डायरेक्ट खूप चांगली झाली, कारण याच्यामध्ये त्या दिवशी गुलाबजाम केले तर त्याचा थोडासा खावा वगैरे होता. मग तो आम्ही टाकलाय त्या दुधामध्ये. म्हणून चांगलं दूध आटवलं मग त्याच्यामध्ये साखर टाकली. रबडी बनवायची होती पण ती झाली बासुंदी. खूप छान झाली आहे. तर गाईज, माझी मम्मी इथे स्वयंपाक करते. सोयाबीनची खिचडी खूप दिवसांनी. त्यासाठी शिमला, बटाटे, सोयाबीन आणि कांदा, टॅमॅटो याच्यात टाकून दिले. कढीपत्ता. खूप दिवसांनी खातोय. हा, खूप वर्षांनी खातोय, कारण मागच्या वर्षी शेवट खाल्ले होते. नाही, मागच्या पण नाही, 2 वर्ष खाल्ली होती. आता खातोय कारण पप्पाला ती खूप आवडायची, आणि पप्पा एक्सपायर झाल्यानंतर आम्ही कधी एकदा पण खाल्लेली नाही. डायरेक्ट 2 वर्षानंतर खाल्लेले. म्हणजे खाणार आहे आज. कसं वाटतंय? लिओला बाहेर सोडलं होतं, आता घरात घेतो. पहिलं खायला डोकं आत्ता नाही भेटणार, थांब जरा वेळ. तुझं खाणं भिजत टाकलंय. पेडीगिरी कंपनी, पेडीगिरी खाऊन वरती आली कंपनी यांची. ही स्थापना परत कॅप्चर करेल. आणि ही स्थापना काय करते ग तू? लाज नाही वाटत? 10वीला आहे तू, 10वीला. प्रत्येकाला काय झालंय की 10वीला येते, काही पकले असेल ते 10वी ऐकायचं. गाईस, तुम्ही तुमच्या 10वीला कसे अभ्यास करत होता ते कमेंट मध्ये सांगा. मनीला थोडीशी अक्कल येईन. तुला खूप आहे ना. तुझ्यापेक्षा जास्त मोठ्या भावाला असं बोलते नाही, मोठ्या भावाला मानपान देता. भ्रात्राश्री बोलायला शिक आधी, नीट बोल. भ्राताश्री. भ्राता. हा, मिसेस भ्राता. मिस्टर भ्राता. तुमची प्रवचन देऊन झाली असेल तर कृपया तुम्ही जाऊ शकता काही. वाटतं इजा मडक भरायला आलंय. आधी मार खायवर आली माझा. तू मला मारणार. मुंह देखा अपना आईने में. मुंह देखा. तेरे से तो अच्छा ही है. गाइस, हे मोबाईल स्क्रोलिंग करणं बंद करा. आम्ही आमच्या टायमाला मोबाईलला हात पण नव्हतं लावत. बोलतो असा जसा माझ्यानी 1 वर्षांनी मोठा आहे. फक्त बोलतो तर असं तसं पप्पा आहे माझा. चल बाप्पाच्या जागी मी मानपान द्यायचं. गाइस, आमचा लिओ
क्यूट बेबी आमचा लिओ. तुला वाटलं पाहिजे हाय 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 हॅलो कर काय हाय कर हाय गाईज आहे बघ हाय. तर काहीच हा ऑरेक्स समजतो स्वतःला ऑरेक्स पण हा हाय नाही गाईज. हँडसम इन दिसायला सांगा नक्की. गाईज माझा भाऊ स्वतःला ऑरेक्स समजतो आणि हँडसम पण समजतो. कमेंट्समध्ये सांगा तो आहे का नाही. नाही आहे तो मला माहिती आहे. गाईज कमेंट्समध्ये हे पण सांगा आमच्या दोघांमध्ये कोण सांगायचं. आणि तुम्ही तुमच्या 10वीला काय काय करायचे हे पण सांगा. 10वीसाठी कोण ॲक्च्युली एकदम जेन्युनली सिरियस आहे. कारण हे मला रोज प्रवचन वाचतात. कमेंट्समध्ये हे पण तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे तर प्लीज सांगा. स्वराचे 10चे मार्क्स. हे लवकर रिव्हील नाही करायचं. गाईज लेट मी नो इन द कमेंट बॉक्स की तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ते स्वराचे 10चे मार्क्स. मग ते पण लवकरच रिव्हील करू. नाही मी ओढणार येणार तसं का कारण मला माझी इज्जत प्यारी आहे. म्हणून मी तुला रे करणार तुला नाही. तुला मला खायला नाही पाहिजे. लिओ गाईज बघा हे कसं करतोय रे. अरे बिचारा तो. मम्मी तुझं काय म्हणणं आहे. तुला सोडू नाही शकत. तो कसा करतोय त्याला. समजलं तर माझी मम्मी घाबरती याला खूप. गाईज आमची मम्मी खूप घाबरती. खूप घाबरती माझी मम्मी. याला या क्यूटच्या बेबीला कोण घाबरत. तुम्ही घाबरते एवढं लक्षात नाही ठेव. घाबरत गाईज मी. काय जा खोटं बोलतो मी नाही घाबरत. काहीच बघा हिच्याकडे 2 मिनिटं पण नाही थांबत येतो. 2 मिनिटं पण नाही थांबत येतो. बिलकुल बी ना थांबत नाही. ह्याच्याकडे गेलं ना एवढं क्यूटली असं झोपतात. इकडे माझ्याकडे आले की चावतं वळवळ करतं दिसतं. कारण त्याला माहिती पप्पाकडे राहिले होते त्याला सगळं भेटतं. गाईज असं होतं पप्पा समजतो घेतो. हा याचा पोरगा आहे. तो बी लाईक कोणत्या शेमडीकडे आलोय मी. गाईज हा येतच नाही बिलकुल. हा दादूला ते बघा तेच पाहिजे. आम्ही याचा लिओ नाव ठेवले. याच्या बाकी स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल जाणून घ्यायची असेल नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. याच्यावर आपण एक स्टोरी टाईप करू. ओके मेरे बाबू के ऊपर एक स्टोरी टाइम करेंगे. बाय. तर गाईच जेवणाच्या मध्ये एक भूतनी आली आहे. तिचं नाव आहे भूतनीच. सही पकडे हैं. टाळ्या वाजवा. तू कोण भूत हडळ. बात तो सही है. गाईज हा मोठा खेळ. हँडसम पोरगा. सर गाईज मी बनवला आहे भात. तुला मॅगी बनवता नाही तू भात बनवायला जाते. तर तू इथं कशासाठी बसली. मला कंटेंट देण्यासाठी. गाईज हा स्वतः मला बोलला की इथं बस म्हणून. तर मी बिलकुल बसणार पण मी तुला कंटेंट साठीच बोलवलं. थंडी बाजू राहिली आणि मी जमिनीवर बसली तरी. चांगली मला हा गोष्ट आहे. बोलला. चांगली गोष्ट आहे. कंटेंट साठी बोललो. By the way. कशी झाली खिचडी. कारण मी बनवलं होती भारी तर. अगं तुला लवकर चहा नाही येत आणि तू म्हणती मी खिचडी बनवली. तर मला चहा येतो मला मॅगी येतो मला पोळी येतं. तर काहीच आता वाजले आहे 10:30 आणि मी थोड्या वेळ टी व्ही बघणार आहे. दिवसभर बोर होतो खूप कारण दिवसभर टी व्ही बघायला नाही भेटत मला. अजून अंथरूण पण टाकायचं आहे. नंतर मी आरामशीर झोपून घेईन. तर काहीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.